स्वामी रामानंद तीर्थ हैदराबाद संस्थानातील जनतेचे स्वातंत्र्य आंदोलन ज्यांच्या नेतृत्वाखाली चालले ते स्वामी रामानंद तीर्थ मूळचे हैदराबाद संस्थानाचे रहिवासी नव्हते. त्यांचे मूळ गाव सिंदगी, जिल्हा विजापूर हे होते. जन्म 3 ऑक्टोबर 1903 रोजी झाला. स्वामींचे मूळ नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीकर होते. आईचे नाव लक्ष्मीबाई होते. वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता. स्वामींचे प्राथमिक शिक्षण गाणगापूर येथे झाले होते. नंतरचे शिक्षण सोलापूरच्या नॉर्थकोट या सरकारी शाळेत झाले होते. असहकाराच्या आंदोलनात मॅट्रिकची शाळा सोडली होती. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची शालांत परीक्षा पास होऊन अमळनेर व पुणे येथे राष्ट्रीय शिक्षण संस्थेत पुढील शिक्षण घेतले. पारंगत ही एम.ए. समकक्ष पदवी मिळवली. संन्यास पंजाबचे एक कवी संत स्वामी रामातीर्थ यांचे शिष्य नारायण स्वामी यांच्या हातून 14 जानेवारी 1932 रोजी हिप्परगा येथे व्यंकटेश खेडगीकरांनी संन्यास घेतला. तेव्हापासून त्यांचे नाव स्वामी रामानंद तीर्थ झाले. 1935 साली हिप्परग्याची शाळा सोडली. स्वामीजी व बाबासाहेब परांजपे यांनी अंबाजोगाई येथील जोगेश्वरी नूतन विद्यालयाचे पुनरुज्जीवन केले. लातूरला 1938 साली झालेल्या महाराष्ट्र परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनात स्वामीजींनी शिक्षण क्षेत्र सोडून राजकीय चळवळीला पूर्ण वाहून द्यावे असा निर्णय झाला. 24 ऑक्टोबर 1938 रोजी हैदराबाद स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवावी तसेच नागरी हक्क द्यावेत यासाठी केलेल्या सत्याग्रहात स्वामीजींना अटक होऊन 1.5 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली. त्यांची सुटका झाल्यावर एप्रिल 1939 मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले. गांधीजींच्या 1940 च्या वैयक्तिक सत्याग्रहात हैदराबाद संस्थानातून जे 5 जण निवडण्यात आले होते त्यापैकी स्वामीजी हे एक होते. त्यांना निजामाबादच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. 1946 साली स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवल्यानंतर हैदराबाद येथील झालेल्या स्टेट काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. स्वामीजींसह स्टेट काँग्रेसचे अनेक नेते आर्थिक व सामाजिक समतेच्या बाबतीत आग्रही होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांना प्राधान्य देत होते. हैदराबाद स्वतंत्र झाल्यावर जहागीरदारी, सरंजाईदारी नष्ट करणारे कायदे झाले व पुरोगामी स्वरूपाचा कुळ कायदा अंमलात आला. याचे बरेचसे श्रेय स्वामीजींना जाते. ऑगस्ट 1947 ते सप्टेंबर 1948 दरम्यान साम्यवाद्यांनी कम्युनिस्ट पक्षाने निजामाविरोधी चळवळीत भाग घेतला. कम्युनिस्ट पक्षाचे सरकार पडण्यासाठी हिंसेचे धोरण स्वीकारले व तेलंगणातील शेतकऱ्यांच्या लढ्याचे नेतृत्व पण स्वीकारले. शेतकऱ्यांच्या गनिमी काव्याचे पथक तयार केले व रझाकारांवर हल्ला केला. कम्युनिस्टांच्या हिंसक धोरणांना स्वामीजींचा विरोध होता. पण तेलंगणातील शेतकऱ्यांवरील अन्याय त्यांना मान्य नव्हता. 1951 साली साम्यवादी पक्षाने ही चळवळ मागे घेतली. 1952 साली गुलबर्गा व 1957 साली स्वामी औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. नंतर त्यांनी निवडणूक लढवली नाही. संयुक्त महाराष्ट्रात मागास भागाचा समतोल विकास व्हावा म्हणून 1935 साली महाराष्ट्राच्या नेत्यांनी जो नागपूर करार केला त्यामागे स्वामीजींची प्रेरणा होती. 1967 साली आंध्राच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात स्वामी ओंकारेश्वरांच्या आश्रमात स्वामी रामानंद तीर्थांनी स्वामी रामतीर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पीस ही संस्था स्थापन केली. अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालणारा अल्पमुदतीचा अभ्यासक्रम कार्यकर्त्यांसाठी चालवला जात असे. 1970 साली मराठवाडा
1970 साली मराठवाडा विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी दिली. 22 जानेवारी 1972 रोजी स्वामींचा वयाच्या 69व्या वर्षी हैदराबाद येथे मृत्यू झाला. हैदराबादमधील बेगमपेठ येथे त्यांची समाधी आहे. स्वामी रामानंद तीर्थ हे नाव भारतात प्रादेशिक ऐक्य आणि लोकशाही यांच्या संदर्भात सुवर्ण अक्षरांनी लिहावे लागेल, असे एम. ए. जोशी म्हणतात.